नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कोथिंबीरची झटपट तयार होणारी एक रेसिपी पाहणार आहोत. तर जेवणाच्या ताटात ही असेल तर 1 ते 2 घास जास्तीचेच खाल. तसेच तुम्ही स्नॅक म्हणून सुद्धा चहासोबत सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता. तर अनेक वेळेला तुम्ही ही रेसिपी बनवली असेल ज्वारीच्या पिठासोबत, बाजरीच्या पिठासोबत, तसेच बेसनच्या पिठासोबत ही रेसिपी बनवली असेल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून कवळे देठसुद्धा मी कोथिंबीरचे घेतले आहेत आणि कोथिंबीर निथळून घ्यायची आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे चणा डाळ. तर चणा डाळ इथे मी 3 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. एका वाटीने आपल्याला ही डाळ घ्यायची आहे. तर मस्त अशी आपली डाळसुद्धा ही भिजली गेली आहे. तर आता आपल्याला कोथिंबीर कापून घ्यायची आहे. तर इथे मी कोथिंबीर कापून घेते. कोथिंबीर कापताना बारीक कोथिंबीर कापून घ्यायची. जर तुमच्याकडे विळी असेल तर विळीने सुद्धा कोथिंबीर कापलात तरी सुद्धा चालेल. तर विळीने कापली तर कोथिंबीर बारीक अशी कापल्या जाते. तर व्यवस्थित कापून घ्यायची. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. एक लाईक आणि एक सबस्क्राईब तुमचं माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. तर एका भांड्यामध्ये कोथिंबीर सर्व काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची. डाळीमधले पाणी मी अजिबात यामध्ये घेतले नाही आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 6 हिरवी मिरची, ही जास्त तिखटवाली आहेत. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अजून थोडीशी हिरवी मिरची यामध्ये वापरलात ना तरीसुद्धा चालेल. आणि थोडेसे 1 ते 2 चम्मचभर पाणी डाळ वाटताना घालून घ्यायचे. बारीक डाळ वाटून घेतली. कोथिंबीरमध्ये डाळीचं जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचे. काही मसाले वापरायचे आहेत तर पाव चम्मचभर हळद, 1 चम्मचभर तिखट, 2 मोठे चम्मचभर पांढरे तीळ घालायचे. चवीनुसार मीठ घालते आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदूळ पीठ. तर इथे मी 2 चम्मचभर तांदूळ पीठ घालून घेते. तीळ यामध्ये आवर्जून घाला, कारण थंडीचे दिवस आहेत त्यामुळे तिळाचा वापर जास्तीचाच करायचा. आता हे चम्मचच्या सहाय्याने एकजीव करून घेते. तुम्ही हाताने जरी एकजीव करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तर ही डिश खूपच छान होते. या अगोदर तुम्ही अनेक वेळेला बनवलात असाल, पण अशा पद्धतीने ही डिश अजिबात बनवलात नसाल एवढे मी 100% सांगते, कारण चवीला सुद्धा भन्नाट लागते ही. तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी शेवटी घालायचा आहे लिंबाचा रस. तर अर्धा लिंबाचा रस इथे मी घालून घेते, म्हणजे आपली जी रेसिपी आहे ना ती चटपटीत अशी तयार होते. व्यवस्थित हाताने परतला एकजीव करून घ्यायचे. आता एकजीव करून घेतल्यानंतर एक चाळण घेतली आहे आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचे ब्रशच्या साहाय्याने आणि हे सर्व मिश्रण त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. व्यवस्थित थापून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने थापून घ्यायचे हे मिश्रण. यावरती थोडेसे तीळ भुरभुरून घेते, म्हणजे ही रेसिपी आहे ना ती दिसायला खूप मस्त दिसते. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपण काय पाहतोय ते. तर आज आपण कोथिंबीरची वडी पाहतोय, पण थोड्या वेगळ्या पद्धतीची ही वडी आहे. ब्रशच्या साहाय्याने अशा पद्धतीने तीळ लावून घ्यायचे, म्हणजे पडणार नाहीत. गॅसवरती पाणीसुद्धा मस्त असे उकळले गेले आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये एक लिंबाचा तुकडा टाकायचा. चाळण ठेवायची. झाकण ठेवून 20 मिनिटं कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आहे. 20 मिनिटानंतर झाकण काढून घेते. व्यवस्थित अशी आपली ही कोथिंबीर वडी वाफली गेली आहे. मस्त रंग आला आहे इथे पाहताय तुम्ही. आणि हाताने थोडंसं चेक करून पाहायचं मिश्रण हाताला चिपकत नाही आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ना ती मस्त अशी वाफली गेली आहे. आता थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करून घ्यायची आहे. तर थंड झाली आणि इथे मी कट करून घेते. खरंच खूपच मस्त झाल्यात ह्या वड्या आणि तुम्ही या वड्या चहासोबत तसेच लहान मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकता.
आणि साईड डिश म्हणून तुम्ही ही खाऊ शकता. तर अशाच पद्धतीने तुम्ही वड्या बनवून ठेवू शकता फ्रीजमध्ये. अगदी 8 दिवस या आरामात टिकतात, त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस या टिकतात. तर सर्व वड्या इथे मी कट करून घेतल्या आहेत आणि एका चम्मचने इथे मी काढून दाखवते. अजिबात आपल्या चालणीला या वड्या चिपकलेल्या नाही आहेत खालून आणि मस्त अशा दिसत आहेत. तर इथे मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तुमच्याकडे झिपलॉक्स बॅग असतात ना, त्या असतील तर त्यामध्ये सुद्धा या वड्या ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा बाहेर काढून त्या तुम्ही तळू शकता. साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आहे आणि तेलामध्ये आपल्याला या एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या पाहिजेत तेवढ्या वड्या सोडून घ्यायच्या. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे आणि मध्यम आचेवरती वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. अधूनमधून अशा पद्धतीने अलटून पलटून या वड्या तळून घ्यायच्या. खूपच सुंदर दिसत आहेत बरं का, आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात. तर आज आपण कोणतेही पीठ न वापरता मस्त अशा वड्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही या अगोदर बेसन पिठाचा वापर करून वड्या अनेक वेळा बनवलात असाल, पण अशा पद्धतीने एकदा बनवलात ना तर सारख्याच अशाच पद्धत तुम्ही बनवून खाल, एवढे मी 100% सांगते. खरंच चवीला भन्नाट लागतात. सुंदर दिसत आहेत इथे वड्या. तर इथे मी वड्या काढून घेते आणि एका प्लेटमध्ये सर्व करून घेतल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत तयार होतात, कारण यामध्ये आपण थोडेसे तांदूळ पीठ घातले आहे, त्यामुळे या वड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत सुद्धा होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.